शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. जालना जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यासाठी पाणी टंचाई जणू 5वीलाच पोहोचलीये. त्यामुळे येथील शेतकरी कुठल्या भरोशावर शेती करावी या चिंतेत असतात. पण आता ही परिस्थिती थोडी बदलतीये. या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करून पारंपरिक शेती सोबतच कमी पाण्यावर येणारी फळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागलाय. असाच एक वेगळा प्रयोग करत जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील आबासाहेब खोसे आणि त्यांचा मुलगा राहुल खोसे यांनी फळबाग फुलवली आहे. नेहमीच्या पाणी टंचाईचा विचार करून सुरुवातीला त्यांनी सीताफळाची फळबाग फुलवली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यावर गेल्या वर्षी त्यांनी 1 एकर क्षेत्रात कमी पाण्यावर येणाऱ्या अंजीरची लागवड केली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथून आणलेली अंजिराची 200च्या वर झाडे सध्या सोसे यांच्या 1 एकर क्षेत्रात बहरली आहेत. माझं नाव आबासाहेब बाबूराव खोसे, राहणार मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. माझ्याकडे अंजीरची लागवड 1 एकरमध्ये आहे. तर सुरुवातीला पाणी कमी असल्यामुळं ऊस ह्या पिकाकडं किंवा जास्त पाण्याच्या पिकाकडे न जाता मी फळबागाकडे वळलो. याच्या अगोदर माझ्याकडे सीताफळ आहे. सीताफळाचं मला अतिशय कमी पाण्यात चांगलं उत्पन्न मिळतं. त्यामुळं नंतर मग मी अंजीरची लागवड केली. तर अंजीरमध्ये सुद्धा मला चांगलं उत्पन्न ह्यावर्षी 1 ते 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. हे माझ्या अंजीरचं दुसरं वर्ष आहे. तर पुढच्या वर्षी मला हेच उत्पन्न 3 लाखापर्यंत होण्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळं मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की पारंपरिक शेतीला सोडा, फळबागामध्ये लक्ष द्या आणि शेतकऱ्यांना कमी पाण्यात कसं जास्त उत्पन्न घेता येईल याकडे लक्ष द्यावं. हा प्रयोग करताना या बापलेकांनी सेंद्रिय शेतीला पसंती दिली आहे. सुरुवातीला त्यांची सीताफळाची बाग सेंद्रिय पद्धतीने बहरल्याने अंजीर पण सेंद्रिय पद्धतीनेच करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. सध्या तयार अंजीर विक्रीतून 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न हातात पडले असून अजून 1 ते 1.5 टन माल झाडावर असल्याने लागवडीनंतरच्या दुसऱ्याच वर्षी त्यांना 1 ते 1.5 लाखांचं उत्पन्न हातात येणार आहे. शेतकरी शेतीत प्रयोग करतात, पीकही चांगले येते. मात्र येणाऱ्या किंवा आलेल्या मालाच्या विक्रीचे तंत्र अवगत नसल्याने अनेकांना पाहिजे तेवढे उत्पन्न हातात पडत नाही. या गोष्टीचा विचार करून राहुल आणि त्यांच्या वडिलांनी घरासमोरच स्टॉल लावून अंजीरची विक्री सुरू केली. सेंद्रिय आणि उच्च प्रतीचे अंजीर ग्राहकांच्या पसंतीला पडल्याने त्यांना भावही चांगला मिळाला. राहुल, माझं नाव राहुल आबासाहेब खोसे, राहणार मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी 2 वर्षापूर्वी अंजीरची लागवड केलेली. तर टोटल 1 एकर क्षेत्र आहे. 230 रोप लावलेली. 230मधून 10-20 तुटा असेल, त्याच्यात तर जवळपास 215 रोप आहे. तर ह्या वर्षी मला उत्पन्न जवळजवळ 1.5 लाख रुपयापर्यंत अपेक्षित आहे. आतापर्यंत 50-55 हजार रुपयापर्यंत आम्ही हे केलं आहे. हातावरतीच विकलं आहे, शेतकरी ते ग्राहक. अजून किती माल निघेल? अजून तरी बी नाही म्हणता 1 टनाच्या आसपास माल निघेल. आणि याची कल्पना तुम्हाला कुठून मिळाली, म्हणजे कशी तुम्हाला आवड झाली याची? याचे काही नाही, आम्ही फळबाग आहे ती अगोदर लावलेली, त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी वेगळं करावं प्रयोग म्हणून अंजीरची लागवड केली. कुठून आणले अंजीरचं रोप? अंजीर दौलताबादवरून आणलेली. काय भावाने आणले? 25 रुपयाला 1 कलम आणली होती, गुट्टी कलम आणली होती. आता दुसऱ्या वर्षी किती उत्पन्न येईल असं अपेक्षित आहे तुम्हाला? आता ह्या वर्षी आम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. तर पुढच्या वर्षी याच्यात डबल वाढ होईल, कारण की आम्ही आता पहिलं वर्ष असल्यामुळे दुसऱ्या वर्षी अजून त्याचे हे करू. पाण्याची तूट वगैरे काही जाणवली तुम्हाला? नाही, पाण्याची नाही, सध्या पाणी भरपूर आहे आमच्याकडे. आणि हे पीक कसं आहे नेमकं, म्हणजे कैला कमी पाणी लागतं वगैरे? हा, एकदम मध्यम पाणी लागतं. ड्रीपवरती पाणी आणि आमच्याकडे पाट पाण्याने पण आम्ही पाणी देतो त्याला. 2021 मध्ये खोसे यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेतला आणि 12 बाय 15 अंतरावर 1 एकर मध्ये 230 रोपांची लागवड केली. लागवड करताना 10 किलो शेणखत, 10 किलो लेंडी खत,
5 किलो गांडूळ खत अशा पद्धतीने रोपांचे खड्डे भरले गेले. या सगळ्यासाठी त्यांना 50 ते 55 हजारांचा खर्च आला होता. नुसत्या फळबागेच्या भरवशावर न बसता 2 वर्ष त्यांनी अंजीर पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेऊन फळबागेसाठी झालेला खर्च काढून घेतला. उष्ण व कोरड्या वातावरणात वाढणाऱ्या अंजीरसाठी या भागातील वातावरण पोषकच ठरले. फळबागेच्या आणि व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करून कमीत कमी पाण्यात फळबाग टिकवण्यात खोसे यांना यश आलंय. त्यामुळे आता पुन्हा चांगले नियोजन करून पुढच्या वर्षी जास्त उत्पन्न घेण्याचा मनोदय खोसे पिता पुत्रांनी व्यक्त केलाय. याला आम्ही ड्रीप लाईन केलेली आहे. तर एकदम समजा याला पाणी पण कमी लागतं, आमच्याकडे पाणी कमी आहे फळबाग आहे तिकडे, त्याच्यामुळे आम्ही ड्रीपवरती पण हे येऊ शकतो. काय आवाहन करणार इतर शेतकऱ्यांना, युवा शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागायतीकडे युवक शेतकऱ्यांनी वळावं. कमी पाण्यावरती जास्त कसं उत्पादन अपेक्षित घेता येईल याकडेही लक्ष द्यावं.